नमस्कार मैत्रिणींनो. तर आता नवरात्र जवळ आलेली आहे. तर आपण नवरात्रासाठी एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे उपवासाचे स्टफ अप्पे. तर चला आता आपण बघूया हे अप्पे कसे करायचे. आता या ठिकाणी मी एक वाटी भरून बगर घेतलेली आहे. एक मोठी वाटी भरून बगर घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी म्हणजे सपाट वाट्या घेतलेल्या आहे आणि एक छोटी वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. चला तर मग आता हे कसे करायचे ते बघूया. आणि या ठिकाणी मी 3 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आणि आपले आता बटाटे आपण उकडत लावूया. आणि तोपर्यंत आपण आता हे भगर आणि साबुदाणा मिक्स करून त्याचं पीठ बनवून घेऊ. आता आपले बटाटे उकडत लावलेले आहे. आता भगर साबुदाण्याचं आपण पीठ तयार करून घेणार आहोत. आता हे दोन्ही मिक्स करायचे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. चला तर मग आता याचं आपण पीठ बनवून घेऊया. आणि असं थोडंसं रव्यासारखं जाडसर याचं पीठ बनवायचं आहे आपल्याला. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि अगदी बारीक असं मैद्यासारखं बनवायचं नाही, ते थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आणि आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी एक 1.5 चमचा दही टाकून घेतलेलं आहे. आणि आता दही टाकून आपण त्यामध्ये पाणी टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे फक्त भिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. जास्तीचं पाणी ॲड करायचं नाही. आता यामध्ये मी आता यामध्ये एक छोटी वाटी भरून पाणी टाकलेलं आहे बघा. आणि आता हे भिजवून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला असं घट्टसरच भिजवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे पीठ दही घालून पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि आता या पिठावर आपण झाकण ठेवूया आणि हे पीठ आपण 2 तास बाजूला ठेवून देणार आहोत. आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. आता या ठिकाणी हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हिरवी मिरच्या आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता याचा ठेचा तयार करून घेऊया आपण. तर चला आता हे मिक्सरमध्ये आपण आणि कोथिंबीर मी ही काड्यांसहितच घेतलेली आहे. आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही आपण काड्यासहित घेतलेली आहे. आणि आता हे मिक्सरला लावून त्याचा ठेचा बनवून घेऊया. आता हे पीठ मी अगोदरच 2 तास भिजवलेलं होतं वेगळं. ते आता आपण ह्याचे अप्पे कसे करायचे ते बघूया. आता हे पीठ मी बाउलमध्ये घेतलेलं आहे. आता हे बाउलमध्ये पीठ आपण घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला काय काय ॲड करायचं ते बघा आता तुम्ही. आता हे पीठ आपण पुन्हा एकदा मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत. आता हे पीठ बघा अशा पद्धतीने भिजलेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. आता हे पीठ आपलं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. सर्व पीठ आपण त्याच्यात ॲड करून घेतलं आहे. आणि आता यामध्ये आपण 1 चमचा भरून आपण जे मगाशी वाटण केलेलं आहे मिरची आणि कोथिंबीर ते टाकूया. आणि मीठ टाकून आता हे मिक्सरला लावून आपण थोडंसं त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपण. आणि आता हे मिक्सरला लावून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे याची. आणि आता आपले बटाटेसुद्धा उकडलेले आहेत बघा. आता हे उकडलेले बटाटे आपण हाताने स्मॅश करून घेऊया. अगदी बारीक अशी हे बटाटे आपल्याला करून घ्यायचे आहे बघा. आता हे हातानेच आपण व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत. आणि आता आपण गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे. आता या बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा गाईचं तूप टाकलेलं आहे. आणि यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेऊया. आता हे जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर जी बारीक केली आहे त्याची पेस्ट टाकून आपण ती व्यवस्थित परतून घेऊया. आणि आपण जे आता बटाटे
स्मॅश केले होते ते आपण त्यामध्ये परतून घेऊया. आता यामध्ये मीठ टाकून परतून घेतलेलं आहे आपण आता. आणि आता ह्या बटाट्याच्या भाजीचे आपल्याला अशी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा. अशा पद्धतीने आपण आता ही भाजी मी थंड करून घेतलेली आहे आणि आता याचे बारीक गोळे बनवून घेऊया आपण. अगदी उपासाला ही टेस्टी रेसिपी तयार होते बघा. आता याचे आपण गोळे तयार करून घेऊ. आता मी गॅसवर आता आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाकून घेऊया आपण, की जेणेकरून आपले आप्पे चिटकणार नाही खाली. त्यासाठी फक्त थोडं थोडं आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे. अगदी तुपाचा चमचा फिरवून घेऊ द्या आणि तोपर्यंत गॅसवर तापत ठेवलेला आहे. तोपर्यंत हे बॅटर तयार करून घेऊया. या बॅटरमध्ये आपण आता अर्धी पुडी इनोची टाकलेली आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया. आता मीठ आणि इनो यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे बॅटर आपण ते आप्पे पात्र गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता हे बॅटर आपलं त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे सर्व. आणि आता आपण जे बटाट्याच्या भाजीचे गोळे तयार केलेले होते, बॉल तयार केले होते, तर ते बॉल आपण प्रत्येक याच्यात ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आप्पे पात्रामध्ये आपण ते बॉल ठेवून घेऊया. तर त्या बॅटरवर आपल्याला हे प्रत्येक बॉल ठेवायचे आहेत आणि परत आपल्याला त्याच्यावर बॅटर टाकून घ्यायचे आहे ते. तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये भाजी स्टफ केलेली आहे आणि वरून परत आपण त्यामध्ये पीठ ॲड करत आहोत. आणि आपण जो इनो आपण त्यामध्ये ॲड करतो, आपण जे इनो ॲड करतो तर आपल्याला जेवढं बॅटर वापरायचं आहे तेवढंच बॅटरमध्ये इनो टाकायचं आणि वापरायचं आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व त्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपले आप्पे रेडी झालेले आहेत. अगदी सुंदर असे हे आप्पे तयार झालेले आहेत आणि उपासासाठी ही अगदी सुंदर अशी हे आप्पे स्टफ आप्पे ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे. तर मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.